राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आणि केअरिंग फॉर किडनी सहाय्यता गट सादर करत आहे किडनीविषयी सर्व काही. नमस्कार. या भागात आपण ट्रान्सप्लांटच्या तयारीतील मानसिक भागाचं महत्त्व समजून घेऊया. ही माहिती देत आहेत किडनी पेशंट आणि समुपदेशक वर्षा वेलणकर. त्यांच्याशी संवाद साधतायत जनकल्याण समितीच्या सेवा भवन या प्रकल्पाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संदेश उभे. किडनीचा रुग्ण जेव्हा ट्रान्सप्लांटचा निर्णय घेतो त्यावेळेला मानसिकरित्या त्याला काय काय गोष्टींची तयारी करावी लागते, तर त्या संदर्भात तुम्ही माहिती सांगाल. आणि जसं तुमचं स्वतःचं ट्रान्सप्लांट झाल्यामुळे तुम्ही या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेला आहात, तर तुम्ही आमच्या रुग्णांना काय माहिती सांगाल? ओके. खरं म्हणजे मनाची तयारी झाली की सगळ्या गोष्टी उत्तम होतात असं आपण म्हणतो. तर ट्रान्सप्लांट हे रुग्णासाठी, किडनी रुग्णासाठी नवीन जीवन असतं आणि हा उपचाराचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, जसं डायलिसिस आहे. तर ते करताना ट्रान्सप्लांट म्हटलं की रुग्ण हरखून जातो, कारण त्याला नवीन आयुष्य मिळणार असतं. पण त्याचबरोबर त्याला भीती सुद्धा वाटते, कारण कुठलंही ऑपरेशन, सर्जरी या गोष्टींची एक स्वाभाविक भीती माणसाच्या मनात असते. पण इतके निष्णात आपले डॉक्टर्स आणि सर्जन आहेत की भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण खूप आता अशी उदाहरणं आहेत की ज्यांचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि जे एक हेल्दी लाईफ जगतात आहेत. पण मनाची तयारी ही उत्तम तयारी असते. तर एक व्यक्ती तुमच्या कुटुंबातली असेल, नातेवाईक असतील, किंवा ज्यांचं ब्रेन डेड झालेलं आहे, अशांचा आपल्याला अवयव मिळणार असतो, तो मिळतो आहे आणि आपल्याला नवीन जीवन मिळत आहे, याच्याबद्दल सगळ्यात आधी आभाराची आपल्या मनात भावना असावी. आणि ती कृतज्ञता खूप महत्वाची असते, कारण एक नवीन अवयव आपल्या शरीरात येणार असतो आणि तो शरीराने एक्सेप्ट करणं, तो मान्य करणं हे मनाच्या लेव्हलवरच होऊ शकतं. की तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहे, त्यामुळे सर्जरी तर खूप उत्तमरित्या पार पडते. पण आपले डॉक्टर आणि आपले सर्जन यांचा जो या क्षेत्रातला अनुभव आहे, त्यानुसार ते ज्या सूचना देतात, त्या ज्या गोष्टी ते सांगतात, त्या किडनी ट्रान्सप्लांटच्या आधी पण सांगतात आणि ट्रान्सप्लांट नंतर पण सांगतात. त्या सगळ्यांचं पालन करणे आणि त्याच्यासाठी स्वतःला नियमबद्ध आयुष्य जगण्यासाठी तयार करणे हे खूप महत्वाचं आहे. तर ते करताना आपण मनाच्या लेवलवरच या गोष्टी करू शकतो की आपल्याला काही गोष्टी या पथ्य पाळायचंच आहे, औषधांच्या वेळा पाळायच्याच आहेत आणि आपल्याला आपलं आरोग्य चांगलं टिकवण्यासाठी हे सगळे नियम आपल्या आयुष्यात आणायचे आहे. तर ही मनाची तयारी जर झाली तर किडनी रुग्ण हा ट्रान्सप्लांट नंतर एक उत्तम आयुष्य जगू शकतो असं मी सांगेन. छान वर्षाताई. ऍक्च्युली 3 गोष्टी यांनी तुम्ही खूप महत्वाच्या सांगितल्या. एक तर आशावाद, की आपल्याला नवीन आयुष्य मिळतं, त्याच्या आशावादासंदर्भात तुम्ही सांगितलं. नंतर जो आपल्याला किडनी देतो त्याच्याविषयी असलेली कृतज्ञता, कारण आपल्याला नवीन आयुष्य सुरुवातीला जसं तो कृतज्ञता देतो. आणि नंतरचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेले प्रत्येक सूचनेची अंमलबजावणी करणं हे त्या सगळ्यात महत्वाचं खूप आहे. आवश्यक. वर्षाताई तुम्ही खूप छान सांगितलं आणि याचा पेशंटला आणि रुग्णांना खूप फायदा होईल. धन्यवाद. अधिक माहितीसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता सेवा भवन, सर्वेक्षण क्रमांक 136, पटवर्धन बाग चौक, गुळवणी महाराज पथ, एरंडवणे, पुणे 411004. संपर्क क्रमांक 94 23 50 02 36, 94 23 50 02 36, 942350 0236.